निवडणुकांच्या तोंडावर भाजपत जणू गुंडांना प्रवेश देण्याची चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे। कारण पुण्यातल्या मुळशी तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात हत्या, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या विठ्ठल शेलारला भाजपत प्रवेश दिला गेलाय। या पक्षप्रवेशाच्या वेळी पालकमंत्री गिरीश बापटांचीही उपस्थिती होती आणि केवळ पक्षप्रवेशच नाही तर विठ्ठल शेलारला भोर, वेल्हा, मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपद सुद्धा बहाल केलं गेलंय। हीच व्यक्ती आहे विठ्ठल शेलार, ज्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत, गंभीर गुन्हे आहेत किंबहुना, आणि याच विठ्ठल शेलारला भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन भोर, वेल्हा, मुळशी या भागातील युवा मोर्चाचं अध्यक्षपद सुद्धा बहाल करण्यात आलंय। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, काय पार्श्वभूमी आहे विठ्ठल शेलारची आणि भाजपकडनं काही स्पष्टीकरण दिलं जातंय का या चुकीबद्दल? ज्ञानदा, खरं तर भाजपकडून ही चूक आहे हे तरी मान्य होईल का, हाच खरा प्रश्न आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे की गुंडांची मोठ्या प्रमाणात आवक भाजपमध्ये झालेली आहे। महापालिका निवडणुका असतील किंवा येऊ घातलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, विठ्ठल शेलारची देखील भाजपमधली जी आवक आहे, जो प्रवेश आहे, तो याच पार्श्वभूमीवरती झालेला आहे। विठ्ठल शेलारच्या पार्श्वभूमीबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती हत्येचा गुन्हा आहे, हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याचा गुन्हा आहे, अपहरणाचा गुन्हा आहे, खंडणीचा गुन्हा आहे। 2014 मध्ये त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली होती आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे अगदी 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी त्याच्याकडून 2 पिस्तूल जप्त केलेली होती आणि त्याला अटक देखील केलेली होती। अशी सगळी पार्श्वभूमी आहे। असंही आपल्याला या विठ्ठल शेलारबद्दल म्हणता येणार नाही की तो आधी गुन्हेगारी करत होता, आधी त्याची पार्श्वभूमी तशी होती आणि आता तो सुधारलाय। अगदी 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी देखील त्याच्याकडून पोलिसांनी शस्त्र जप्त केलेली आहेत आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। असं असताना भाजपने त्याला पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भेगडे, आमदार संजय भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दिलेला आहे। भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांची जबाबदारी त्याच्यावरती सोपवलेली आहे। या तालुक्यांच्या विधानसभेसाठीचं अध्यक्षपद त्याच्यावरती सोपवण्यात आलेलं आहे आणि भाजपच्या जिल्ह्याचं युवकचं उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। एवढी महत्वाची पदं भाजपकडून त्याला देण्यात आलेली आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पुणे शहरामध्ये देखील पाहिलेलं होतं, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे नेते भाजपने आयात केलेले होते। विठ्ठल शेलारचा प्रवेश ही त्यापैकीच एक म्हणावा लागेल। महत्वाची बाब म्हणजे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असताना अशा प्रकारे भाजपमध्ये गुन्हेगारांची आवक होतीये। ज्ञानदा, नक्कीच मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि गिरीश बापट ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश दिला गेला, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही आमचा प्रयत्न आहे। जशी ती प्रतिक्रिया मिळेल निश्चितपणे ती प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू।